इथं बस. बापरे हो आज काय करते बस सासूबाई बोलतील. बस. अरे बस काय नाही होत म्हणे. अहो येडीबिडी झाली काय. अरे एक काम कर दरवाजा लाव. गप्पा तुम्ही बाहेर सासूबाई बसल्यात. बसून दे काय तवा. हो तुम्हाला काय कळतं काय दुपारचं. अरे नवरात्र मी तुझा. गप्पा काय नाही काही नाही. अरे बस तुला बस म्हणले काय नाही तुला सांगितलं ना. काय काय नाही कोण नाही येत म्हणे. अहो तुम्हाला नाही कळत सासूबाई आलेले ओरडतात. ग बस ओरडले. हो भांडी घासायची पडलेत मला. अरे किती दिवस असं लांब 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 लांब. हा बरं शांत बस. शांतच आहे मग कुठं काय करतोय का तवा. बरं बोला काय. बोलायचं त्यामुळे बस म्हणलं मी इथं. लग्न झाल्यापासून हाय का जवळ हाय का 2 मिनिटं तरी. तुम्हाला माहिती ना अजून ती पूजा नाही झाली. पूजा झाल्याशिवाय जवळ नाही यायचं. पूजेचं फिजेचं काय असतं तवा. सासूबाईने सांगितलेलं जवळ नाही यायचं. तिचं मग ऐकत जा. ती काही सांगेल ती म्हणेन वर्षभर जवळ येऊ नका. मग पोरं कशी व्हायची. हा तुमचं काय दिलं काय पण तेच काय. अहो येतील त्या. नाही येत कुणी. बरं काम कर ना आलीस ते पप्पी घेऊन. अहो येडबिडी झाली काय नाही होत. का तुम्ही सोडा. अरे बाईकलाच मागतोय कुठे शेजारच्याला मागतोय तेव्हा. आपण कुठे पाहिलं. अरे लेकराव तुमचं काय काम चाललंय. काय सांगितलं होतं का तुला. ते घासते मी भांडे तेच. बाहेर भांड धुण्याचं पाळा पाड्या तसं गमेल बरं हिथं बसली येऊन कामधंदा सरावरला होता तुम्ही दिवसा जिथं झक मारितात तुला चाललेलं देणार नाही राहत काही. हा त्यांनी मला काय नको पटवून देऊ तिन्ही हिनी करू तुला कळत नाही काय. तू बाय मनुष्य बाय माणसाजवळ असतं सारं. अहो पण त्यांनी पाणी सांगितलं होतं मला तर घेऊन आले होते. अगं मग पाणी द्यायचं उद्योग बघायचं लगेच बसली इथंच लगेच. तुम्हाला सांगत नाही इळण रात कळती का नाही तुम्हाला काय. अहो हेच म्हणले. अगं तुझा 16वा नाही झाला याचा विचार कर. 16 कधी करायचं आता 15 दिवस होऊन गेले की लग्न झालेलं. अरे मग 15 दिवस झाला मी एवढा तुला दम निघा ना काय. मग का महिन्याने करायचा का 2 महिन्यांनी करायचा. अरे आता चालू होता ना इकडं तिचा सामानाचा आणणी 16 दिवसांनी 16 वाजतो काय उली तरी होतं का नाही माग मोर. मग आता उद्या होईल की 16वा. मग उद्या होईल तुझा आज तुम्हाला दम सुद्धा नाही ना. जेजुरीला जायची ओव्हर जत्रा कशी न्यायची तुम्ही असं उद्योग पाणी केल्यावर तुम्हाला जीवनभर दम निघा ना. काय करायचं मग. काय करायचं मग आता जायचे देवाला उद्या हाय 16वा तर दम धरावा सामान सुमान आणून ठेवा दुनियादारी करून ठेवा. हिला म्हणलं तिथं कपास सारा वारा आवर काम धंदा कर घरातलं. मग काय आता जवळ पण बसून आहे काय बायकुनी. काय बोलतेला काय तू पटाय पाहिजे तुला. अरे पण तुला काही दम आहे का नाही तुला चालली ना बायको करून दम कसा नाही उली तिली. आता मला सांगली काय म्हणतात ना एखाद्याला शिजलेलं दम निघत न्यूज तर दम निघाला तसं तुझं काम झालं बाबा. शिजू तर दम निघला पण न्यूज तर दम निघाला तुझ्या जीवाला. असंच आहे तुमचं. तुम्ही काय करून देणार चालू मी. हा काय बाबा तू काय लिकरू बाई. बरं मी जाते बाकीचं काम आवडते. अगं जाय नका कामधंदा तुलाच करायचा आवरायचा पण बाया माणसाजवळ असतं बायडे. आपण सांगायचं आवरायचं ना. तुम्हाला कळायचं तरी कवा केलंय कशासाठी तुम्हाला. आता एका हातात 2 हात झाल्यात आता एकाचं 2 झाल्यात 2चं 4 6 करा ना वाहू द्या ना पण दम धरा ना. जावर मग काय धरा लेकरू तिकडे जाऊ. या पाहुणे या. राम 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 राम. राम 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 या तात्या या या. सापडलं ना घरी व्यवस्थित. हा मुलगा आपलं बोलणं झालं ना आपणच बोललोय. हा हा हे तुमचंच आहे का सगळं. हे आपलंच आहे वावर सगळं खालपर्यंत आहे. तुम्हाला ना का येताना डांबरी लागला. डांबरीपासून कच्चा रड वळाला ना ती आम्हाला चुकल्यासारखं झालं. मग ना एकाने सांगितलं की तात्यांचं घर इकडे आहे म्हणून. हा तात्या म्हणायचं डायरेक्ट कुणी सांगेन. तेच ना. हा चला या या. बाकी कसं व्यवस्थित चाललंय सगळं. एकदम पद्धतशीर. तुमचं कसं काय चाललंय. आमचं काय निवांत आता रानातली कामं उरकली. म्हणलं पाहुणं येणार आहेत असं थांबाव घरीच. बस पुरी बस. बघून घे हे. हा आमचा मुलगा हर्षल नाव आहे त्याचं. लेख माझी इचरा. आपलं तात्या मोठे आहेत. तात्या काय प्रश्न इचरायचे विचारा तुम्हाला. हुशार आहे आमची पोर. नाव काय तुझं. ऐश्वर्या. शिक्षण किती झालं. बीकॉम ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. जन्मतारीख 7/11/2003. पुढे काय करायची इच्छा तुझी. जसं हे म्हणतील तसं.
स्वयंपाक येतो का हो. सगळं येतो नॉनव्हेज बनवता व्हेज नॉनव्हेज हो. अहो स्वयंपाकाला सुगरण आईकडनं सगळं शिकून घेतलंय. हा पोरगा काय करतो बरं आपला? डेअरी असते त्याच्याकडे. आता आम्हाला उशीर झाला आज यायला. हा अजून 2 तासांनी आता डेअरी सकाळ संध्याकाळ तिथंच असतो तो. म्हणजे डेअरी चालवतो म्हणायचं स्वतःची. 3 ते 5,000 लिटर कलेक्शन आहे डेअरीचं. वा आणि शेती वगैरे आहेच आपली आहे ना. शेती आहे, शेती माझ्याकडे असते. मग शेती तुम्ही बघता डेअरी तो बघतो काय? 2 टाइम कलेक्शन करतो ना मी दुधाचं. चांगलं आहे की मग. सगळं संकलन करायचं आणि हे आता थोडं घरचं आपलं गुरं वगैरे ते. हा 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 हा. गाया प्यायत आपलं हे असं म्हशी कुठं आणि आमच्याकडे कसं काय असं काय नाही ते बाहेरचे मजूर आहेत का म्हणजे सपोर्टला त्यांना. हा 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 म्हणजे कामाला ठेवले. नाही की लग्न झाले याला सांभाळायची वेळ येईल म्हणून. नाही सांभाळायला लागलं तरी काय अडचण आहे तवा. अहो पोरीचा संसार आहे, हा तसं कष्ट केलंच पाहिजे. आमचं काय नाही तसलं. चहा छान झालाय. तू बनवलाय? हो. बरं काय बोलायचं असेल तर बोलून घ्या. आता आमच्यात कसं लाजले बोलल्यासारखं नको. हा नाही नाही काय असेल ते बोलू दे बाबा. काय आपल्याच गप्पा राहायच्या आणि ज्यांना संसार करायचा ती गप राहायची. चालतं घेतो मग आम्ही बोलू. या बोलून घे. कुठे जायचं? इकडे जाऊ का? हा जाऊ जाऊ. तुमचं झालंय का? हा माझं झालं ना. झालंय दाखताय नाही का? हा आता हे शेवटचं लग्न आहे तर असं जबरदस्त चांगलं टोले म्हणजे बारीक लग्न करायचं ते. हा हा असते हाऊस असते या काय एकाची. आणि मला काय म्हणायचंय मुलगी उंच आहे चांगली, म्हणजे एकदम जोडा असा सूट होतोय. हा फक्त त्यांची आपल्याला झालं हो, त्यांचं पटलं पाहिजे दोघांचं. नाही पण जोड आहे म्हणून तर तात्यांच्या मागे लागलो होतं ना. हा नाही नाही फोटोत बघायला वेगळं आणि समोर आणखी वेगळं. नाक्षर पोरगी. नाक्षर रे पोरगा ऊच आहे तुमचा. नाही 2 नवर देवाल तर पोरीच्या खांद्यालाच लागायचं. आयला म्हणलं असलं काय बुटार उपयोगाचं. असा सूट झाला पाहिजे एकदम. हा बरं ते येतील बाकी सगळं म्हणजे शेती ते तुम्ही शेतीच करता ना? हा मी शेतीच बघतो आपलं. काय शिक्षण झालं म्हणली तुझं? बीकॉम ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. MSCITचा क्लास केलेत का? हा केलेत ना. हा मग काय आपलं ती दूध डेअरीचं आता ते कॉम्प्युटरवर शिफ्ट ठेवावं लागतो ना हा त्यासाठी. हा हा. चालतं. आता तुला तर घरच्यांना तर माहिती आहे. मोठ्या भावाकडे 2-4 ते ऊस तोड्याला टोळ्या नसतात का? हा. ते आमच्या 5 टोळ्यात 5 ट्रॅक्टर आहेत. तो टोळ्याचं आणि रानातलं बघतो आणि दुधाचं माझ्याकडे असतं. तसं काही टेन्शन नाही, सगळं चांगलं आहे. फक्त मुली काय व्हायच्या थोडे बुट्ट्या भेटायच्या, हिथं लागायच्या कोणी कुठे हिथं. फक्त मला हाईटवाली मुलगी पाहिजे होती. शिक्षण झाले म्हणलं काहीही नाही, टेन्शनच नाही कसलंच, सगळं ओके. आणि तुझं जरी दुसरं कोणी आवडत फिवडत काय असेल तर सांग मला तसं. नाही नाही तसं असतं तर मी हो बोलले असते का? हां बरं ठीक आहे चालतंय. काय करू आपण बघू आता घरच्यांचं कसं म्हणणं आहे, कसं जमवतात काय ते, आणि त्याच्यानुसार आपलं हे करू. अरे तू आत्ता हो बोलली का? हो म्हणजे तुझा होकार आहे? हो. बरं बरं ठीक आहे चालतंय. चल बघू घरचे काय म्हणतात, मग त्याच्यानुसार आपलं हे करू. चालेल. चालतं. उतर. इकडे मी तुला सांगितलं तसं माझी बायको ही पहिली, तिला मुलबाळ होत नाही म्हणून तुला आणलंय. कुणी काय बोललं तरी कुणाला घाबरायचं नाही. मी कशाला घाबरू तुम्ही असताना? हा मग तेच तुला सांगितलं. ती काय म्हणली तरी गप्प बसायचं. आता जेवढं तिचं घर आहे ना तेवढं तुझं घर आहे. हो हो. त्यामुळे काय म्हणली तरी कोणी मी आहे. हा कशाला कोण काय म्हणेल, तुम्ही चल आहातच ना. चल बघू काय आहे. ए आई ये इकडं. काढ चप्पल. ताट आण आरतीचं. ताट घेऊन ये. हे काय केलं तुम्ही? ताट घेऊन ये, सांगन तेवढं कर. तात्या या इकडं. बायको आहे माझी, तुमची सून आहे. स्पष्टपणे सांगितलेलं बरं, परत गोळ नको म्हणून. आहो पण अरे वा वा वा. आहो पण हे काय केलं तुम्ही? काय केलं म्हणजे तुला माहित नाही का काय केलं? आपलं चालूच होतं ना सगळं, आपण बघतच होतो ना काही ना काही. ते म्हणजे तुमचं आधीच ठरलेलं असणार आहे. काय ठरलेलं होतं? तुम्ही मुद्दाम असं केलं ना? ए ग बस, तू काय बोलते का आता? हिच्या दवाखान्याच्या नादात इकडे गेलाय आपला. पण हिच्या आई बापाला मी 1-2 लाख रुपये दिलं, 2 लाख रुपये हिला घेऊन आलो. काय चुकीचं आहे का यात? आता हीच वारस दिन आपल्या घरात. हा अहो पण तुम्ही असं कसं करू शकता? मी असताना हिला नाही आणू शकत तुम्ही.
माझा रिपोर्ट बघितलात ना, माझ्या रिपोर्ट मध्ये काय फॉल्ट आहे का? मग प्रॉब्लेम कोणाचा प्रॉब्लेम आहे? तुम्ही मुद्दाम केले, मला माहितीये ना तुमचं आधीच असणार आहे काही ना काही तिच्या संग. आपल्या आधी काय होतं का? असं काय नाही आमच्यात. हा, मग हे काय आता, हे काय आहे तुझं मग? लग्न झालंय माझं, तिला जुटू नको. आता बघा ना तुझ्याकडे काय आहे ती मग. आरतीचं ताटान होय. मी चालले माझ्या आई बाबांकडे, काय जे काय असेल ते बघून. इकडे इकडे अरे जाऊन दे, गेली तर गेली. ती जर आता गेली ना, तिला असं मी सोडून देणार आहे. विषय संपला. मग आधी तरी माझ्या डोक्यात होतं, तिला एक तर लेकरू होत नाही, सांभाळायला तयार होतो ना मी. अरे पण लग्नाची बायको आहे तुझी, पटतं का तुला? हे काय करून बसला ही तू? काय याची? हिच्या संग लग्न केलंय ना तुम्ही, काय दाबता त्याला? आणि तिचं काय करायचं आता? ते राईन चट करीन धुणं भांडे. तिच्यावर मांडपात जर केलं असलं तर हिच्यावर देवळात करून आलोय. लेकरू होत आहे का? फारच देईन. उद्या पाऊस तिच्या वाढवीन. घरचं आल्यावर काय सांगायचं कुणाच्या? तिला? लोकांना काय सांगायचं बाहेर? तिचा आई बाप आली ना, येऊन दे त्यांना, सांगतो मी मला काय सांगायची ती. आणि आपल्या इथं काय कमी आहे का? 2-2 सांभाळता नाही याच्यात त्याला. सांगा तिला समजून. जाऊन द्या, गेली तर पिढा जाईन. तिकडे बघ, पोरी. जात असले ना तू, परत तुला नेहायला फिरायला अजिबात येणार नाही मी. आणि गेली तर गेली मग. मी अशी नाही जाणार, मी आई बाबांकडे जाणार आहे आणि तुमच्यावर केस करणार आहे. मी असताना तुम्ही हिला नाही आणू शकत, मी तुम्हाला परमिशन नाही दिली. अरे तुझ्या घरच्यांनी माझ्या हे केलंय, फसवलंय मला. मग एवढं कळत नाही होय तुला? आणि बघितलं कोर्टात केस करायचं म्हणती. अरे कशाला केसी बानगडी करता बाबा तुम्ही? गप जरा ऐका आमच्या सारख्याच. काय गोंधळ चालवलाय तुम्ही? हे बघा आता, नाही ते गोंधळ घातलाय तुम्ही. लग्न झालंय, त्या पोरीला बी आपण माघारी नाही पाठवू शकत. एक काम कर, आता तुम्ही दोघी नाही तर बहिणी सारखं राहा आणि सांभाळून घ्या सगळं. काय करणार आहे त्याला आता? इलाज नाही. आणि हे बघ, दुसरं मुलगा येण्यापेक्षा आहे ना, तिचं मुलगा आणि तुझं मुलगा आहे, एकच झालं ना. आणि बरं तू म्हणत होती दत्तक घ्यायचं, मग तिला झालं तर काय तुला आई म्हणणार नाही का ते? दत्तक घेण्यापेक्षा तर बरंच आहे नाही का? चुकीचं आहे. आणि जुनं काय मी तुला सोडूनच देतोय, लागले की माझ्या कोर्टात केस करायला. समजू जो म्हणलंय ना. मी तर तयार आहे सोबत राहायला ताईंसोबत पण. आणि हे बघ, तिचं मन बी मोठं आहे चांगलं. मला माहिती ती सांभाळून घेईन तुला. ऐक पोरी, समजून घे सगळं. आता घरातली मोठी सून तू आहे, तुलाच सगळं बघायला लागेल. जाय मग ताट आणि त्यांना वळायला. हे बघ, हो इकडं तू, मी सांगतो तिला. हे बघ, हो नाही ते झालंय. आणि त्याचं तरी काय चुकीचं आहे? चूक तुमच्या दोघांची बी नाही, चूक परिस्थितीची आहे. बिन मुलाबाळाचं राहण्यापेक्षा आहे ना, काय ना काय तोडगा काढलाय ना. आणि तुला तरी काय अडचण आहे? एकीला दोघी होत्या ना. अगं तुझ्या बारक्या बहिणीसारखी आहे ती. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तर करते मी. हे बघ, तुला म्हणलं होतं ना मी, पोरगी चांगली आहे, सांभाळून घेईन सगळं. आता झालंय तुमचं झालंय, पण भांडणं तंटा करू नका. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत होता तो विषय आता मिटलाय, त्यामुळे पुढे वाढवत बसू नका. याच्या त्याच्या चुका काढण्यापेक्षा आता संसारात लक्ष द्या, आहे का नाही? तर आता बरोबर बोलताय तुम्ही, पण तिने तिला सांभाळून घेतलं पाहिजे. तर ती तिला सांभाळून घेईनच, पण तू सुद्धा हिला अंतर देऊ नको. काय? नाही नाही, अजिबात नाही. आम्ही दोघं पण अंतर तिला देणार नाहीत. हा त्या बापाचा लई विश्वास आहे तिच्यावरती, सांभाळून घेईन, तुम्हाला घरात भांडणं करणार नाही. हा. ठीक आहे. आणि तू पण मोठ्या बहिणीसारखं तिचं काय बोललं तर ऐकून घ्यायचं, उलट पालट बोलायचं नाही. एक वेळ काय असं अडचणी आमच्या पैसे सांग, पण तिला दुखू नको. तिने तुझ्यासाठी मोठं मन केलंय ना, आता तू सुद्धा मोठं मन दाखवायचं. काय झालं ना तुमच्या मनासारखं? हा, चला आता या आतमध्ये, नका भांडण तांटा करत बसू. ताटा ना, तिला तसं कसं घरात घेता? हा, ताटान जा, ताटान. चला. थांबा आता, इथं जाणू देतात. हा, हा. बघते आलो होते तू पण. हा आले होते की, तू काय बोलला नाही तेव्हा. अरे पोरात कसं काय बोलणार? पोरात नाही बोलायचं म्हणलं बोलावा. आणि एकटीच आली का? नाही, आलेत ना मिस्टर, आलेत ते, थांबलेत गावात, मग आता चाललेत त्यांच्याकडेच. छान झाला ना कार्यक्रम? हो छान झाला, सगळ्यांनी छान अरेंज केलं होतं. तू जेवण केलं का? हो केलं की मी जेवण. अरे ते काय झालं, ग्रुपला सगळ्यांनी हे केलं, ठरवलं होतं की काय करायचं काय नाही. तू आहे का ग्रुपला? नाही मी नाहीये ग्रुपला. मी काम कर ना, तुझा नंबर दे, हा, ग्रुपला घे. जॉईन करून घेतो मी. दे इकडं. घेतलं मी, मिस्ड कॉल मारून आला माझ्याकडे. ठीक आहे. बरं ऐक ना, मला एक तुला गोष्ट बोलायची. तशी मी खूप आधी बोलायला पाहिजे होती, पण थोडा उशीर झालाय. बोल की. मला आहे ना, तू पहिल्यापासून खूप आवडत होती, पण कधी बोलायची हिंमत नाही झाली. पण मला आज बोलून टाकावं. असं नाही वाटत उशीर झालाय?
आज जरा उशिराच झालाय पण आता काय जरा नाही, बराच उशीर झालाय. आता त्या टायमाला हिंमत नाही झाली, हिंमत झाली असती तर मग अरे मला पण लय वाटायचं तू बोलशील मला येऊन. मला मुली पण तुझ्या नावाने चिडवायच्या. मुली चिडवायच्या. हो, मुली चिडवायच्या, पण तू काही बोललाच नाही. अरे मग मी नाही बोललो, तू येऊन बोलायचं ना. आता मी कशी बोलणार? मी मुलगी आहे, मी कशी येऊन बोलू शकते तुला? आणि तू नाही बोलला तर मग मी तोंडावर पडले असते. तू मला आवडत होती आणि आवडत आहे, हे सत्य होतं आणि हे सत्यच राहीन. अरे पण हे थोडं आधी बोलला असतास ना, थोडं आधी, माझं लग्न व्हायच्या आधी, तर आपणच लग्न केलं असतं ना. अरे काय पण तू? आता जी गोष्ट मनात राहण्यापेक्षा होटावर आली, मी तुला बोलून दाखवलं, आता हे तरी मला चांगलं वाटायला लागलं, मनातली मनात दबण्यापेक्षा. आता काय करायचं? आता झालंय लग्न माझं. बरं ठीक आहे, जाऊन ते झालं लग्न, झालेल्या गोष्टीला तर काही करू शकत नाही, पण आता आपण मित्रमैत्रिणी म्हणून तरी बोलू शकतो ना. हा ठीक आहे, तू मला व्हॉट्सअपला आधी मेसेज नको करत जाऊ, मी तुला मेसेज करेन, ठीक आहे? कारण बरं, एक काम करत जा, घरी कोण नसेल ना, ज्या फ्री टाइम असेल त्या टायमाला मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा, मग मी कॉल करत जाईल. ठीक आहे, कारण घरी कळल्यावर परत इश्यू होतील. हा बरं चालतंय, मग चल सोडतो तुला. हा ठीक आहे, त्याच्या अलीकडेच सोड. हा चल. आई ते दळण काय माझ्याच नावाने ठेवलं का काय? हा पाणी आले उन्हाची. आता मला थोडी जेवाय होतं, काय होतं जेवायला खरं? अगो बाय, तू दोघं गेले ना, जेवाय नव्हतं काय? मी तिला सोडलं आणि तसाच गेलो निघून. का ग? अहो त्यांचे होते कशाला? आमचं होतं ना पनीर. जेवायचं ठेवलं तसं. तू केलं ना वाटाण्याची भाजी, सुलीत होती ना, हा खातो आली दळण ठेवून येतो. नाही बाबा, काय होतं? टाक्या 2 टाक्या भरून आणायच्या. हा पनीरची भाजी, पुरी, गुलाबजामुन, पापड, वरण भात, सगळं इतकं छान केलं ना नियोजन त्यांनी. झाले जुने मित्र सगळे हो, ओळखले. सगळ्यांची ओळख झाली परत नव्याने. चांगले, मी येतो ठेवून ये. हा चालतंय. हा येन काय मग? गॅस टाकीला मी सोमनाथला कोणाला तरी घेऊन येतो, दोन्ही भरून आणतो एखाद्या. त्याला बिन बाकी परत. बघती हा ये बाहेर. आले आई. बोला की, काय म्हणता? मी भाजीला काहीतरी घेऊन येते. ठीक आहे, चालतंय. आणते भाजीला काहीतरी मी. हा हॅलो. हॅलो. हा बोला ना. अरे किती वेळ लावला फोन करायला? अरे सगळे होते ना घरी. अरे मग तुला म्हणलं ना घरी कोणी असलं मेसेज करत जा. हा मग म्हणून तर केला ना तुला कॉल मी लगेच. बर. आता आई गेल्यात भाजी आणायला आणि हे गेले दळण टाकायला. बर, मग रात्रीचं आपलं बोलणं व्हायचंच नाही म्हणायचं मग तुझे मिस्टर घरी असल्या. काय माहिती आता काय सांगता येते, पण तरी मी करेल तुला मेसेज. हा घरी कोण असलं मेसेज करत जा. हा आणि मला काय वाटतंय, आपण आहे ना कुठतरी भेटू, जे आपलं प्रेम अधुरं राहिले ना त्याला पूर्ण करू. हा चालेल ना, भेटत जाऊ आपण. आणि तू आधी काय नाही बोलला यार, मला माहिती का सारखा सारखा तोच विचार येतो डोक्यात आता. अरे जाऊन दे ना आता, काही गोष्टी मी तुला काय सांगतोय की भीती वाटत होती त्या टायमाला, वाटायचं तू घरी सांगितलं तर मोकरम तुझ्या घरचे मला मारतील म्हणून मी गप्प बसलो. मग आता का बोललास? आता माहित असून माझं लग्न झालंय. हा पण तुला सांगितलं ना मी, माझ्या मनात असं राहायला नको होतं. बरं बरं, ठीक आहे. मला एक विचारायचं होतं, हा बोल ना. तुझं नाव आवडतं का रे तुला? आवडतो का म्हणजे? म्हणजे आवडतो का? नाही, आता काय आलं होतं स्थळ, त्यांनी लईच बळजबरी केली, त्यांना मी खूप आवडले होते, काय मग केलं लग्न. मला एक सांग, जर आवडत नाही तर त्या न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणार का? आता काय घरच्यांनी लावून दिलंय, मग काय करणार ना. चल मग पळून जाऊ आपण. तू काय सांभाळणारच मला?
अरे चल, तुला मी काय म्हणलं, आपण लांब जाऊ. असं पण माझं शिक्षण कम्प्लीट चाललंय, कुठं पण नोकरी लागेल, आपण लांब जाऊ, बाहेरच्या राज्यात जाऊ, तिकडे जाऊन राहू, आपलं आपण सुखी राहू. ठीक आहे चालतंय, मग सांगते मग तुला तसं मी. तसं सांगते म्हणजे तसं नाही, डायरेक्ट फायनल सांग मला म्हणजे बाकीची तयारी करायला सगळी. बरं ठीक आहे, जाऊ. कधी जायचं काय ते सांग मग मला. एक काम कर, मला 2 ते 3 दिवस दे. मी बाहेर म्हणजे इथून आपल्यापाशी असे कोणीच येणार नाही, अशा जागेवर जाऊन मी रूम बघतो आणि सगळ्या गोष्टी अरेंज करतो. 2 ते 3 दिवस दे. 3 दिवसांनी तुला सांगतो कुठे यायचंय, जाऊ आपण पळून. ठीक आहे चालतंय. पण तुझ्या मनाची तयारी कर. हा चालेल. ठेवू का मग? हा. आय मिस यू. हॅलो. हा मिस यू. बाय. या ना. बसा ना. चहा पाणी बघ ती हा कोण आले बघ की. आले की. अरे आई बाबा तुम्ही असं अचानक फोन तरी करायचा ना. फोन करायला काय झालं, ती इकडे निघालेली रे, आणि मी गॅस टाकी आता न्यायला आलो. सोमाला म्हणलं ये तू घरी, तर मी म्हणलं चला आले तर भेटून जाऊ. अरे हा. चहा करू का तुम्हाला का जेवून जाताय? जेवायला करा, चहाचं काय. ठीक आहे मग मी जेवण. बघू, मला एक सोमाला फोन करू दे. एक फोन करू दे ना सोमाला. लक्कड खोललं. खोल ना, कर ना चहा. कॉल बघा किती किती मिनिटं फोन येतो. बघा कसं पटतंय आता. जर माहिती बाई तू जर मला नाही बोलू शकत मी सगळ्या गोष्टी. नको करू, इकडे रे, तुझ्यावर बोलायचंय. अहो ठेवलाय. नाही ठेवी नाही ठेवला तर कुठं नाही जात ते. एक वेळ तेव्हा जागेवर जाईन, पण तू कुठं जाऊ नको. काय म्हणते बघ, कुठे सांगा बोला. 2-3 दिवसापूर्वी कुठे गेली होती कार्यक्रमात? 2-3 दिवसाच कालच. आजच आता म्हणजे आता 3 तास झाले असतील फक्त. 2-3 तासाच खेळ येऊ. कुठे गेली ती? अहो पप्पा काय नाही 12वीचं आमचं गॅदरिंग गेट टुगेदर होतं, त्यासाठी सगळ्यांनी बोलवलं होतं, मग आम्ही गेलतो सगळे. मग जाऊन गप माघारी आलती घरी. हा. आणले नंबर कोणाचे गोळा करून? असं का विचारताय तुम्ही? असं काय विचारताय म्हणजे? पाहुण्यांनी काय काय दाखवलंय मला माहिती का तुला? गुन्ह्याशी बोलत होती फोनवर. त्यांनी दाखवलं. त्यांनी तिकडे बघ, इथं बसून बोलली. आठवतोय कानावर बोलली, काय बोलली, किती मिनिटं बोलली. कोण होतं तू? ती खाली इकडे जा. सांग मला कोणासंग बोलली काय? हा, मग आता लग्न करून दिलंय, मग तरी पण आई बापाची नुसती येशीरच नेऊन टांगायची का? हा, लाज नाही वाटत का तुला? अरे तुला घरच्याच सांभाळते ती. एवढं तुला मोकळ्यापणा दिलाय, त्याचा असला उपयोग केला का तू? जायला आम्ही बंधन घातलं असतं, तुझ्या म्हणले ते अडवणूक केली. उद्या डायरेक्ट पळून जायची तयारी चालू तुझी. अगं एवढा नवरा चांगला, सासू एवढी चांगली, काही घरात करू देत नाही, काही बघू देत नाही. हा, एवढं लहानी सगळं सारखं काम मी करते आणि ती फोनवरच असते. फोन वापरायला बी बंदी नाही घातली तुला, पण याचा अर्थ फोनचा वापर नवरा असताना पळून जायचं तरी कोणी भेटलं लगेच जुनं यासाठी असं असतं का? गेट टुगेदर यासाठी असते. अहो पण उद्या ह्यो नवरा जर असं वागला, तू कोणाच्या थोबाडाकडे बघशील? हा, अहो पण जावई तिला जाऊनच द्यायचं नव्हतं तुम्ही. कोणता टुगेदर आहे त्याला? तुला अक्कल आहे का? ए बाई, त्याने काय चुकीचं केलं त्या माणसानी? काय जाऊन द्यायचं? तिला घरातच ठेवायचं ना. तिला बोल काय बोलायचं ती. आमच्या पुरीला कुठं जायची सुराणी नाही. जायचे पळून जायचे कुणा बरं, ज्याच्या बरोबर त्याला बोलवायचं का? जा बाबा माई बायको सांभाळा म्हणेन. काय आता मी म्हणेन बायकोच होतं, माझं चुकून लग्न झालंय म्हणेन. खरंच तुम्ही आहे ना, लाज वाटू दे ना घरात. काय तुझे नखरे काय? हा,
अहो हे ऐकायला काय आम्हाला कसं वाटत असेल त्याची हे आता आपण 4 माणसात आहे, सगळ्या जगाला गेलो काहीच बोलू शकत नाही मी कोणाला. हाय जायची का तुझी इच्छा? मी नाही अडवणार तुला तेव्हा पण. माहेर करून ठीक आहे पण सासर करून चालली. नाही जा, खरंच जा. पारे ना काळ पास आमच्या तोंडात. हाणून काय होणार आहे? हाणून काय होणार आहे आता? हाणून काय होणार आहे? एक काम कर, तू फोन लाव. तुला जायचे का? तू तुझ्या मनात सांग. ह्यांनी जाऊ दे. तुला वाटतंय बा त्याच्या आयुष्य राहीन, लग्न झालेलं बाई एखाद्या वेळ कुठं कोणत्या राज्यात जाऊन राहायचं काहीतरी चाललं होतं ती बी कर. ही सगळं रेकॉर्डिंग मी त्यांना दाखवलंय. ते सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग काढता येतं. आपण लाज वाटली पाहिजे ना. तू तिचं बाण एवढं गेलं की आपण सीसीटीव्ही समोरच बोलतोय. उद्या खिडकीत बोलली असती तर मग वेगळा बी नसता लागला. अगं पण लाज पाहिजे ना तुला, एवढं सगळं चांगलं नवरा सासून सगळे घरचे चांगले असून हे कुठाने करायला. आजच गेली की लगेच त्यांनी व्यक्त केलं प्रेम. आमच्या प्रेमाला नाही, आमच्या रोज असण्याला नसण्याला किंमतच नाही. आपण काय कमी रोज दारासमोर आहे, तिला घेऊन जायचं सोडायचं. तिला नाही काय वाटा म्हणून आपला मी हिंडत बसलो कुठं तरी, तिला परत घेऊन यायचं. अहो यांच्या हे- बुद्ध्या हे- खायला असे गेल्या. असे असे कपडे घालून द्यायचे. आम्ही काहीच नाही बंधन ठेवायचं ना. आम्हाला काय फक्त आमची नाक कापून घ्यायची सवय लागलेली. ह्याच्यापेक्षा तुला जी बुद्धी पटतंय ती कर. ती त्यांची जो ताकद नाही काय म्हणायची. तुला वाटतंय ना की त्याच्याबरोबर राहून तू सौखी संसार करू शकती, दुसऱ्या राज्यात जाऊन आपले घरचे आईबाप सोडून द्या, नवरा सोडून द्या, सगळं सोडून द्या. त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तो काम काय करतो, त्याची बाहेर कुठं किती इथं. उद्या तुला शब्द व्यक्त केले, अजून 10 पुरीला केले, काय माहित नाही तुला. तुला नवरा आई बापाचं काहीच नाही. आता बोल ना. हा? तू तर आमच्या तोंडावर. मला एकदा तो फकड्या बघायचाच. मी अजून बघितलाच नाही ते. आता फक्त ते बघायचं आहे. फोन कर बोलून घ्या. मग आपला मी घरात बसतो तेव्हा आला काय शब्द कसा दिसतो कसा बोलतो याच्यावर कळण. तो फोन लाव त्याला. लाव लाव फोन. लाव घरी ये म्हणा मी एकटीचे. मला तुला लगेच भेटायचंय. हॅलो, बोल ना. कुठे आहेस रे? काय गावात आहे? घरी येतोस का? तुझ्या घरी? हा कुठं नाही घरी? हा. बरं ठीक आहे, आलोच. 5 मिनिटात आलो. मानलं पाहिजे. लाज सोडितो आणि काय काय कोण नाही का घरी? हा कोण नाही का घरी? बघितलं कोण नाही काय घरी? निर्लज्जपणा लावला बाई तो ह्यो. काहीच नाही म्हणायचं. आता ते येईन 5 मिनिटात बरं का. तू इथंच बस. एक काम करतो, तिची बॅग फिग आणून देतो. बघू आपण पळून जायचं तो काय म्हणतोय. तुम्ही घरात बसा. जाऊ घरात त्या. जा घरात. ओके. 3 दिवसाच्या ऐवजी तो आजच नाही म्हणायचं. मला चैनच पडत नाही म्हणायचं. हा पटतंय होतील पटते कर.